नमस्कार मित्रांनो, आज पुण्यामध्ये गणपती बघायला आलेलो आहे. खूप दिवसातून ब्लॉग करतो. आज पुण्यातील गणपती आणि त्यांचे डेकोरेशन वगैरे आज आपण कशा पद्धतीने येतं काय ते नवीन नवीन डेकोरेशन यावेळी आहेत. मागच्या वेळी गणपती बघायला आलतो आम्ही, पण काही जास्त आम्हाला फिरायचं झालं नव्हतं. यावेळी आपण डेकोरेशन जीवन देखावे वगैरे आहेत सगळं आपण एक्सप्लोर करू. चला बघूया. सरळ सरळ बंडच पुकारले, नारायण नारायण. जो कोणी ईश्वर भक्ती करेल त्याला संपवण्यात येईल असा आदेश जारी केला गेला. प्रजेचे आतोनात हाल होऊ लागले. आम्ही तिघ जण फिरतोय गाडीवरनं. आम्हाला जर पकडलं तर अवघड आहे. जबरदस्त करते त्यामध्ये, एकदम जबरदस्त करते. आम्ही सध्या गाडी लावायला जागा ओळखतोय. आणि जे देखावे लवकर बंद होते आतले सिटीतले ते आता पहिल्यांदा आम्ही बघणार आहे. आणि नंतर असंच बाहेर हळूहळू 12 वाजेपर्यंत चालू असेल. बाहेरची बघून जातो आपण. चला बघू. बऱ्याच ठिकाणी उतरून चालत जायला लागणार आहे. पोलीस बंदोबस्त खूप मोठा आहे. या साईडला एक इथं देखाव आहे, भूताचा वगैरे देखाव आहे. हा कुठला रोड आहे? मोदी गणपती जवळ आम्ही आता आलोय. मथऱ्या मारुती चौकामध्ये एवढी भयंकर लाईन आहे इथं देखावा बघायला. आता आम्ही अंदाज करायला आलोय की ॲक्च्युली किती वेळात आमचा नंबर येईल. आमचे बाकीचे मेंबर आहेत तिकडे, आम्ही थांबून आलो इकडे. बाबा नंबर येतो काही बघून येतो आम्ही. काही नंबर येत आम्हाला लवकर वाटत नाही. माझ्या मागच्या साईडला जो बंगला आहे ना त्याच्या आतमध्ये देखावा आहे भूताचा. एवढी भयानक लाईन आहे इथं. मला वाटतं आम्ही लाईनीत थांबलो की आम्हाला 1-1.5 तास लागेल जेव्हा आमचा नंबर. आता आम्ही म्हणतो दुसरा गणपती बघावं. जे गणपती अवेलेबल होत आहेत पटपट ते बघावे. हा माझ्या जो मागच्या साईडला गणपती आहे तिथं 1 नंबर देखावा आहे भूताचा. तुम्ही आला तर या गणपतीला येऊ शकता बघायला. पाहिजे खूप वेळ तिकीट लागतं. आला तर 5च्या अगोदर या, 5 ते 5:30च्या अगोदर या. म्हणजे तुम्हाला देखाव्याला नंबर लवकर लागेल. आणि या गणपतीचं ठिकाण आहे, जर तुम्ही आलात तर मोदी गणपती म्हणून आहे. मोदी गणपती एक स्वयंभू ठिकाण आहे नारायणपेठमध्ये. तिथं तुम्हाला हा देखावा बघायला भेटेल. आणि आला तर तुम्हाला लवकर यावं लागेल. सध्या आता आमची झाल्या चुकामुक. तर आम्ही इथं गणपतीजवळ थांबलेलो आणि ते 3 जण गाडी घेऊन दुसरीकडेच गेले. त्यामुळं गाडी एका ठिकाणी लावा कुठं तर, आणि मग सगळे ग्रुपनं चालत फिरा. जर गाडीतनं फिरायचं म्हणलं गाडी घेऊन एकतर गर्दी जास्त आहे इथं आणि 100% चुकामुक होते. त्यामुळे एका व्यवस्थित ठिकाणी गाडी लावा, खात्रीच्या ठिकाणी, आणि चालत फिरा. सगळे चालत फिरल्याशिवाय कोण गणपती हा रोड कुठला? नारायणपेठ. आता आम्ही आलोय नारायणपेठच्या रोडला. आणि आता आम्ही जे भोलेनाथ मित्रमंडळ म्हणून एक आहे, भोलेनाथ श्री गणेश मित्रमंडळ, त्याचा गणपती बघायला आलेलो. गर्दी तुम्ही नारायणपेठ पोलीस चौकीपासून आला तर इथंच तुम्हाला या लाईनीत 2-3 गणपती दिसतील.
हा मग मोठा सजावट इथे केलेला आहे. चल ना चल. गर्दी नसते. के रूप की तरह ठिकाणी जो गणपती बसवला तो हाच गणपती, केसरीवाड्याचा गणपती. हा पुण्यातला मानाचा 5वा गणपती आहे, जो आता आपण पाहिला आहे. इतिहासामध्ये आपल्याला सापडतं की लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव चालू केला, तो इथूनच चालू केला. तुम्ही तिथून बघू शकता. केसरीवाडा जरी तुम्ही टाकला यावरती मॅपवरती तर तुम्हाला सापडेल. राहण्याचं ठिकाण माझ्या मागं जो वाडा दिसतोय तुम्हाला, हा त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे. लोकमान्य टिळक या ठिकाणी राहायचे या वाड्यामध्ये, आणि त्यांनी प्राचीन सुरुवात केली आणि गणपती उत्सव साजरा करून त्यांनी सगळ्यांना एकत्र आणायचं काम इथं केलं. त्यामुळे हा केसरीवाड्याचा गणपती आहे. चला आपण आता पुढचा गणपती बघू. केदारनाथची थीम आहे. गणपतीमध्ये एकदम सुंदर आहे, एकदम अति सुंदर गणपती. मी आपण दर्शन घेऊन आलो. तुम्ही येऊन इथं बघू शकता केसरीवाड्याच्या बाहेरच हा गणपती आहे. एकदम सुरेख अशी मूर्ती आहे गणपती. दुसरा गणपती थांब थांब बाबा थांब. आमची गाडी आलेली आहे. चलो बैठो. त्यांच्या मागे चला आता दिनेश. चल आता आम्ही चाललोय सिटीत, बसलोय ते आता फक्त आम्हाला कोणी पकडायला बाबा. आमच्या पुढं दोघा तिघांना मगाशी पकडलं, कारण आम्ही यांची वाट बघत बसलेलो. ते ट्रिपल सीटवाल्यांना बरेच जण बघायला की थोडी मारायला पाहिजे. बालविकास मित्र मंडळ यांचा गणपती
आत्ताच काय मोठी बघा. केशरीवाड्यापासून सरळ पुढं आला तर तुम्हाला ही बालविकास मित्र मंडळाचा गणपती दिसेल. इथं भगवान विष्णूची प्रतिक्रमा हे केलेली आहे. भगवान विष्णूची प्रतिकृती इथं तयार केलेली आहे. मग गणपती उत्तम आहे आणि सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे. मित्र कुठे गेला? हे पण तुम्ही येऊन बघू शकता या ठिकाणी. पाटील कुठे गेला? पाटील पाटील काय म्हणतात? चौपटी पाटील तिकडे आहे. आता आम्ही चालू आहे तांबडी जोगेश्वरी गणपतीसाठी. मानाचा कितवा गणपती रे पाटील? मानाचा दुसरा गणपती आहे तांबडी जोगेश्वरी. बघूया त्या ठिकाणी जाऊन तिथे आता मिरवणूक पण चालू आहे गणपतीची. आज गणपती विसर्जन असल्यामुळं मिरवणूक पण आहे भरपूर. बघूया आपण. लवकर आला तर तुम्हाला आमच्याकडे दर्शन भेटू शकतं. आम्हाला इथे आता आमचं पावणे 10 वाजता आम्हाला अजून बरेच गणपती बघायचे. तुम्हाला जर गणपती बघायला यायचं असेल डेकोरेशन वगैरे तर तुम्ही 5 वाजता जर गणपती बघायला चालू केलं पाहिजे तेव्हा तुम्हाला सगळे गणपती बघून होतील. कारण आम्ही आलो इथं 8 वाजता आणि 8 वाजता येऊन आम्ही बघणार गणपती किती, कारण आम्ही सकाळी ऑफिस पण आलो. तरी पण आम्ही आता 2 दिवस तर आम्ही येणार आहे गणपती बघायला. तर तुम्ही कोण गावाकडून किंवा इतर कुठून बालविकास मित्र मंडळ आहे. बरोबर तांबडी जोगेश्वरीच्या साईडून तुम्हाला एक कमान दिसेल आणि तिथून बालविकास मित्र मंडळ आहे. तिथं आता आम्हाला प्रसाद पण भेटलेला आहे. बरोबर जेवायच्या टायमिंग आम्हाला प्रसाद भेटला. बरं तुम्ही आला बालविकास मित्र मंडळाचा गणपतीसुद्धा खूप सुंदर आहे. म्हणजे एकदम सुरेख अशी मूर्ती आहे ती. तिथं प्रसाद आम्हाला भेटलेला आहे. तुझं येऊन तुम्ही संध्याकाळी तुम्हाला प्रसाद वगैरे भेटू शकतो. तो पण गणपती बघायला आहे. जस्ट आम्ही प्रसाद खाऊन आता निघतोय पुढं. आता इथं श्री आझाद हिंद मंडळ म्हणून आहे. तिथं पण गणपती चांगला आहे. आता आपण आलोय भाऊरंगारी गणपतीसाठी बघण्यासाठी. भाऊरंगारी म्हणून गणपती आहे. तुम्ही ऑक्सिरीजच्या वगैरे जर तुम्ही ॲडव्हर्टाईज बघितल्या तर ह्या भाऊरंगारीच्याच असतात.
आणि असं म्हणलं जातं की भारतामधला सगळ्यात पहिला गणपती हा आहे असं म्हटलं जातं. ॲक्च्युली मला पण याबद्दल जास्त माहीत नाही आहे, मी ऐकलं आहे. आपण बघूया या ठिकाणी म्हणजे पुणे पालन म्हणून व्यावसायिक आहेत हे या कंपनीचे काय तर ट्रस्टी वगैरे आहेत. गणपतीसाठी बरेच सेलिब्रिटी आहेत. समोर एक सेलिब्रिटी आहे, तुम्हाला दाखवतो, तुला ओळखून दाखवले कोण आहे. भावरंगारी गणपती वगैरे जे असेल त्या गणपतीला त्यांचे दर्शन एकदम जुना असा गणपती आहे. माझ्या मागं तुम्हाला जे गोल्डन कलरचं जे दिसतंय ते दगडूशेठचं डेकोरेशन आहे. दगडूशेठ आता आपल्याला तिथं काही शक्य नाही, एवढी भयंकर गर्दी आता तिथं आहे. माणसाने चालायचं म्हणलं तरी इथून चालतंय. त्यासाठी आपण सकाळी पहाटे येणार, पहाटे आल्यावरती आपण मानाचे गणपती आता संध्याकाळी खाऊ. आपण पाहिला आपण काय जाणार नाही प्रचंड गर्दी आहे. आज जर बसलो तर आपल्याला नंतर खूप उशीर होईल जायला. आता आपण बघू पुढचा गणपती कोणता आहे, मग आपण त्या सेकंड कसबा गणपतीचं मंदिर आहे. हे पुण्याचं ग्रामदैवत आणि स्वयंभू मंदिर आहे. जे शिवाजी महाराजांना जे कसबा गणपती सापडलेला या पुण्यामध्ये जिजाऊ मासाहेबांनी स्थापन केलेला गणपती, त्या काळाचा गणपती आहे. तेव्हाचं मंदिर आहे. पुण्याचं ग्रामदैवत आहे. आणि तांबडी जोगेश्वरी आहे ती ग्रामदेवी या पुण्याची. कारण पुणे इथनं मेन पुणे हे या ठिकाणी तुम्ही आलात तर ॲक्च्युली आपण म्हणतो मेन पुणे कोणतं, तर मेन पुणे हे कसबा गणपतीपासून सेंटर चालू होतं पुण्यात. कसबा गणपती बघायला तुम्ही आलात तर ह्या मंदिराचं दर्शन नक्की घ्या. आणि ह्या मंदिराला खूप मोठा मान आहे. आज जर मंदिर बघितलं तर स्वयंभू मंदिर आहे. गणेशाची मूर्ती तुम्हाला दिसेल आतमध्ये. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं मंदिर हे तुम्हाला त्यावेळी कळेल. तुम्ही इथं आलात नक्की कसबा गणपतीला आला तर कसबा गणपतीच्या आतलं जे स्वयंभू मंदिर आहे त्यांना नक्की माहिती आहे.
चाललोय तुळशीबा गणपती बघायला. आपल्याकडे होत नाही. खरं आहे मदारी, ही मिठाई राजगडला पोचवायला हवी. इतकं दिस टिकल, महिनाभर ठेवली तरी पण बिघडत नाही. ऐकलं हिरोजी, फक्त पाठवता आली पाहिजे. अगं धावा इथं इथं दैत्य महातला. आता एक आम्ही देखावा बघितला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यावरून सुटका. असला जबरदस्त देखावा होता, असला भारी देखावा होता. ते आम्ही जाता जाता शेवटी आता आम्ही म्हटलं जाता जायचं राहिलं आता गणपती बघायचं. पण एवढा भारी देखावा होता, मी सेपरेट तो व्हिडिओ टाकतो, आवर्जून बघा. अंगावर आमच्या शहर आले, एवढा जबरदस्त देखावा होता. बस जाता जाता असा देखावा बघितला आम्ही, जबरदस्त देखावा होता. आम्ही जाता जाता आलोय साने गुरुजी तरुण मंडळ मित्र मंडळाचा गणपती बघायला. ॲक्च्युली 12 वाजलेत आणि आमचं नियोजन नव्हतं, पण जाता जाता निखिल म्हणला की नाही सगळ्यात भारी. आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळाची प्रतिकृती उभारलेले आणि आता मध्ये तरीच देवेंद्र फडणवीस आणि JP नड्डा इथे येऊन गेलं, म्हणजे जाऊन बघून येऊया. जबरदस्त अशी प्रतिकृती आहे. तुम्ही जर आला ह्या साईडला तर या मंडळाला नक्की या. माझ्या मागं बघितलं ना तर मला देवीची मूर्ती दिसेल. एकदम जबरदस्त आणि एकदम सुंदर अशी देवीची मूर्ती आहे. म्हणजे मला आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत आम्ही सकाळपासून मगापासून त्या 2-3 तासामध्ये जेवढे गणपतीचे देखाव बघितले सगळ्यात जास्त आवडलेला देखावा म्हणजे आहे. तुम्ही बघून जावा साने गुरुजी मित्र मंडळाचा सगळ्यात जबरदस्त देखाव आहे. म्हणजे बघण्यासारखा आहे देखावा.
आपण इथं थांबतोय. बराच आम्हाला उशीर झाला आता मग काही आम्ही बंद करणार झालो आता. हे बंद देखावा खूप चांगला आहे म्हणून आम्ही इथं बघायला आलो. खरंच सगळ्यात भारी देखावा हे वाटला आम्हाला. आता पण आम्ही बघितलं आहे. तुम्ही आला तर नक्की या. साने गुरुजी तरुण मित्रमंडळ तुम्ही जर मॅपवरती टाकलं तर तुम्हाला सापडेल. सगळीकडे फिरला तरी ह्या देखाव्याला 100% या. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक आणि शेअर करा. की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, गणपती बाप्पा मोरया.